कोणतं झाड आहे? भुईरिंगणी आहे ते साहेब, याला म्हणता भुईरिंगणी. भुईरिंगणी. तर हे दाढ जर दुखली तुमची हम्म. तर हिची मुळी काढायची काळ्याची. आणि ते मुळी चहा आणि शिजवायची चहा सारखी. हा 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 हा. आणि दाढ दुखते की नाही, हम्म. हे दाढ जर दुखते हा. तर या साईडच्या कानामध्ये टाकायची ते 2 थेंब पाण्याची. बिलकुल बिलकुल. तुमचं काम एकदम कायमचं- म्हणजे गावरान असा इलाज आहे तो. कायमची कटकट मिटली. हो. आता आम्ही चाललो भाऊ इकडे, म्हणजे डोंगराच्या याच्यावर चाललो आम्ही. आता निसर्गरम्य असं वातावरण आहे. 8 दिवस झाले झडी चालू आहे. घरी बोर झालो, म्हणजे असं पडेल 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 घरात आहे. काय करता चला भाऊ फिरायला. निसर्गरम्य ठिकाणी फिरायचा आपला शौक आहे. डोंगर पहाडपट्टी अशा ठिकाणी फिरायचा आपला शौक आहे. आता कसं आहे की घरून एवढं मस्त हे धरण आहे. हे धरण नाही म्हणता येईल, डॅम म्हणता येईल. या ठिकाणी आम्ही आता आंघोळ बिंघोळ करतो आणि मग जातो आम्ही डोंगरावर. डोंगरावर गेलो की तुम्हाला वरचं वातावरण दाखवतोच कसं काय. आज मोसम लय भारी आहे, बडा बेईमान मौसम आहे आज. काय रे भाऊ, काय करता? आता आंघोळ करतो. आंघोळ करता काढी आता? अरे ते मंदिर कशात आहे हो, ते जे दिसते ते डुबेल मंदिर? औलिबाचं मंदिर आहे, ते पाण्यात होतं. ते पाण्यात तिकडे लोक जाऊ शकत नसल्यामुळे ते धरण मग त्याने बाहेर बांधलं इकडे मंदिर हा 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 दर्शनाकरता. हा. मग अडी जुनं गाव होतं काय? नाही, गाव नाही आहे जुनं, पण त्याचं मंदिर जुनं ते आहे. हा मंदिर ते आहे. त्याच्यानंतर पण हे धरण बांधल्यामुळे त्याच्या पाण्यामध्ये लोक जाऊ शकत नाही. हा 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 हा. त्याचं मंदिर ते आहे. त्याचं मंदिर दुसरा अति बांधला की इथे रोड टच किंवा आधी दर्शन घेऊन लोक जाऊ शकतात. हा हा एक जुना इतिहास आहे. हा हा. हे जे आहे, म्हणजे हे गाव समजा जे आहे इकडे गाव होतं ना, या मंदिराचा इतिहास आहे समजा जुना. हे नदी होती. हा, हे नदी होती ना. त्या पाण्यामध्ये समाधी घेतली होती. हा जो माणूस होता महाराज, हा 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 तर पाण्यामध्ये तरी मोठा डव होता, धरण. हा पाण्यात डव होता. हा त्यापर्यंत पाण्यात समाधी घेतली. हा. पण समाधी घेतली म्हणजे पाण्यात वर डुबला, डबल वर दिसला नाही. नाही लोकायले. हा मग म्हणून त्याचं मंदिर तरी बांधलं होतं. हा. त्यावेळेस ते नदी होती. हम्म मग ते मंदिर तरी बांधलं. हम्म. काही आधी धरण झालं. हा मग तरी कोण जाऊ शकत नव्हतं हा पाणी असल्यामुळे. हा म्हणून त्यानं त्याच्या नावाचं धरण म्हणजे मंदिर आधी बांधलं. हा हा. हे रोड ते मंदिर तुम्ही पाहू शकता. रोडचा हे मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं. हा, तर ते म्हणून त्या म्हणजे हे मंदिराचा इतिहास असा आहे की एक अवलिया संस्थान आहे. हे म्हणजे जे अवलिया महाराज होते, ते काय करतात कुठे जातात? हा, तर ते अवलिया महाराजचं जे जुनं मंदिर आहे ते पाण्यात डुबलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता.